आता सध्या जमीन तयार करण्याचा सीझन चालू आहे आणि तुमच्या आजूबाजूचे जे सगळे शेत आहेत पूर्णपणे काळेशार झालेले आहेत, नांगरणी झालेली आहे. तुमच्या शेतामध्ये मात्र अजून नांगरणी नाहीये. नांगरणी नाहीये आणि जे मागच्या सीझन मध्ये तुम्ही हरभरा पेरलाय, हरभऱ्याचे सगळे खुंट इथं आहेत, जमिनीला भेगा पण पडलेले आहेत. आता त्यांनी नांगरलंय, तुम्ही का नांगरत नाही किंवा तुमचा काय आता संकल्पना आहे? साहेब म्हणजे आधी नांगरणं फार गरजेचं होतं की त्या म्हणजे त्या पिरियडला हराळी, लवाळी आणि कुंदा वगैरे भरपूर राहायचा. पण आज अशी परिस्थिती की ती आमच्या शेतामध्ये नाहीशी झालेली आहे. कुंदा नाहीये, हराळी नाहीये, लवाळी आहे थोड्याफार प्रमाणात, पण ते नाही. आणि आम्ही जे जैविक करून राहिलो त्याच्यामुळे आमची जमीन खूप नरम झालेली. आणि त्याच्यामुळे आता आमचं आणि कसं की जे आपण म्हणजे आधी कळत नव्हतं पण आता कळायला लागलं की किंवा काही तुमच्या लोकांनी तुमच्यासारख्या लोकांनी सांगितलेलं आहे किंवा जमीन जास्त तापली म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक कार्बन खतम होतो. हा कन्सेप्ट आमच्या लक्षात आला. त्यामुळे आमचं यावर्षी डोक्यात होतं की आपल्याला जोपर्यंत म्हणजे रोहिणी नक्षत्र किंवा जूनचा पहिला आठवडा तोपर्यंत आपल्या जमिनीला काहीच करायचं नाही. म्हणजे तापवायची नाही, जी नैसर्गिक जशी तापेल तशी तपू द्यायची. मग आता तुमचं हे बाकीचे शेतकरी तुम्हाला काही म्हणत नाही, तुमचं शेत एकदम असं दिसते की आता पडीत राहणार आहे काय? सोय नाही साहेब, एवढंच काय म्हणजे जे काही मित्र वर्ग असतील, काही ओळखीचे आहेत, काही नातेवाईक जाणारे येणारे त्यांचे फोन येतात, का रे बाबा नांगरायचं नाही का? नाही तर मग काही मित्र म्हणजे मजा करणारे, डिझेल साठी पैसे नसतील तर डिझेलचे पाठवतो, ट्रॅक्टर पाठवतो, असे मजा करणारे असे लोक म्हणजे आमची मजा घेऊन राहिलेले. पण आमचं कन्सेप्ट पक्का होता की आपल्याला यावर्षी काहीच करायचं नाही. तुम्हाला हे कळालं की आपण जेव्हा जमीन नांगरतो तर मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन जो जमिनीमध्ये आहे तो नष्ट होतो, सगळा वर येतो आणि हवेमध्ये पण चालत प्रदूषण तर वाढतं, पण जमिनीतला मात्र ऑर्गॅनिक कंटेंट कमी होतो. आणि जो हिमोग्लोबिन सारखं काम करतोय आपल्या रक्तातल्या जमिनीमध्ये तुमच्या ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे तर मात्र मग किती बाहेरून देतात काही अर्थ नाही. पण आता मला हे लक्षात आलं तुमचं की आता तुम्ही नांगरणार नाही. पण मग आता सगळ्यात जास्त शेतकरी काय सांगतात की नांगरतोय आम्ही यासाठी तण नियंत्रण करणार, मग बाकीचे तण तुम्हाला त्रास देत नाहीत का इथं? नाही, त्रास देतात ना साहेब, पण जसं आता नाही नांगरलं की आता जसा पाऊस पडला की आता काही ठिकाणी बारीक बारीक तण निघायला लागलेले आहेत. मग ते पेरायच्या आधी आपण एक तर त्याला कल्टिवेटर किंवा वखर केला तिथे जे तण निघालेले तेवढं कंट्रोल होऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पेरणीची घाई करत नाही करत, तुम्ही इथं तण निघू देता पहिला पाऊस पडला तर. आणि मला वाटतं की आता या जमिनीवर सगळं तणाचं बी वर पडलेलं असेल, बरोबर? ते लवकर निघून येईल आणि एकसारखं निघून येणार. उलट नांगरणीच्या याच्यामध्ये खाली जाते, म्हणजे एका वेळेस तण निघत नाही, मागे पुढे 2-3 टप्प्यामध्ये निघते, कारण खाली बी राहते. तुमच्या इथे एकाच्यात निघताय आणि तुम्ही एक वखर पाळी किंवा फंटी मारता तर त्याप्रमाणे तुमचं तुम्हाला डवरण वगैरे करून ते कंट्रोल करता येईल. तणनाशक आहे तर ते कंट्रोल करता येईल आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर काही जण असं म्हणतात की नांगरली की पाणी जास्त जमिनीत मुरते, पाणी धरून ठेवते. पण तुमच्या जमिनीचा तुमचा काय अनुभव आहे? नाही, आमचा एक कॉन्सेप्ट तोच होता की पाऊस पडला म्हणजे नांगरडी जर केली, एखाद्या वेळेस पाऊस जर कमी झाला तर तुमची ती नांगरडीची जमीन ओलावा जास्त धरून ठेवते, हे नक्कीच होतं. पण आज ज्यावेळेसपासून आम्ही जैविक करून आलो आम्हाला म्हणजे 100% विश्वास झाला की आमची जमीन तेवढी पाणी धरून ठेवण्याची तिची क्षमता वाढलेली. बरोबर, एवढा कॉन्सेप्ट. म्हणजे त्याच्या मागचं कारण की हेच की आमचा ऑर्गॅनिक कार्बन इतरांपेक्षा वाढला किंवा आम्ही ज्यावेळेस नांगरायचो त्यावेळेसचा जो कार्बन होता आज त्याच्यापेक्षा आमचा जास्त आहे. त्यामुळे आमच्या जमिनीची होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी नक्कीच वाढलेली. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला ती गरज नाही. म्हणजे आपल्याला दिसते वानखडे साहेब, असं आता हे हरभरा आहे, असंच खुंट ठेवले. आता याला जर आपण उपट्ट म्हटलं, हे किती मोठं जारव आहे. आता तुम्ही जमीन नांगरल्याने त्याच्या गाठी खाली राहिल्या, हे पण खाली राहिलं आणि हे कुजणार. आता हे जर कुजलं आणि हे प्रत्येक म्हणजे इथं तणाचे मुळ्या खाली आहेत तर पिकाच्या मुळ्या खाली आहेत, एवढं मोठं जर जमिनीमध्ये कुचत असेल तर हे नॅचरल वॉटर बेज आहे तर खाली जाण्यासाठी. म्हणजे पाणी काळ्या मातीमध्ये असं वर मुरत नाही, कारण ते पिठासारखं आहे. पाणी टाका ते बाजूला जाणार, तुमची माती पण वाहून घेऊन जाणार. पण हे मात्र जेवढे तुमचे ऑर्गॅनिक घटक याच्यामध्ये आहेत तर ते सडतात आणि त्याचं चॅनल करून पाणी पण मुरवतात. आणि साहेब एक आम्ही पाहिलं की जर हे आपलं असं जर मुळ्या किंवा झाड उभं असेल पिकाचं तर ती जमीन तुमची मॉइश्चर जास्त राहते. बरोबर. ही अशी परिस्थिती आहे. इतर जे नांगरून वखरून जे झालं असेल तर त्याच्यामध्ये ही जमीन इथे मॉइश्चर तुमच्या याच्यामध्ये जास्त ठेवत. बरोबर. म्हणजे हिवाळ्याचं पीक आता असं दिसून राहिलं की ह्या भेगा आहेत इथल्या अनेक शेतकरी की बाबा जमीन असं समजतात अशा भेगा पडल्या म्हणजे कडक जमीन झाली. आणि कडक जमीन नरम करण्यासाठी पण नांगरणी करतात, म्हणजे हा पण उद्देश राहते. पण
जमीन या काळ्या मातीचा स्वभाव असा आहे की पाणी आलं तर लोण्यासारखी मऊ नरम होऊन जाते आणि पाणी गेलं तर ती कडक होऊन जाते. कडक होणार, तिचा हो. स्वभाव आहे. बरोबर. आता मग जेव्हा तुम्ही पाण्याची वाट पाहता तर आता एक थोडंसंच पाणी तुमच्या इथे पडलं, हो. आता असं दिसतंय मला हे ढेकलंय काढतो म्हटलं तर आता फक्त खालची ढेकलं आहे, म्हणजे तुमचे 4 बोट तर नरम झाली आता नक्कीच. तशीच वरची, म्हणजे हो. पेरणी योग्य सोयाबीनला जे पेरा हे म्हणतो आपण, एवढं झालं ना साहेब, म्हणजे 4 बोटापेक्षा वर झालेली. सोयाबीनला जे पेरायचे तेवढं तर सीटबेट इथं तयार पण झालं, हो. खालचं कडक आहे. आता जसंही पाणी आलं तर मला वाटतं की या परत त्या भेगीमध्ये पण भेगामधून पाणी खाली जाणार, हो. ते मुरायचं काम पण हे होईल. आम्ही शिरपूर संजय कानेट साहेब हा. त्यांच्या शेतामध्ये अशी शूटिंग करायला बसलो संध्याकाळी, आणि असं करता करता काय केलं की हा माईक आहे ना ह्याच्यात पडला आणि रात्र व्हायला लागली. मग आता त्यांनी टिकास आणली आणि जेव्हा ते खोदत खोदत गेलो तर आम्हाला दिसलं 1 मीटर जायचं काम पडलं. बापरे, एवढी भेग ती खाली होती, म्हणजे एक मुरुमच लागला खाली. हो. त्या मुरुमाच्या थरापर्यंत ह्या भेगा गेलेल्या हो. होत्या. जेवढी काळी पक्की तेवढ्या भेगा तेवढ्या भेगा मोठ्या. पडतात. मग आता सांगा, हे जर पाणी ह्या शेतामध्ये पडलं, ह्याच्यातून पाणी मुरत नसेल. बिलकुल. 100% आणि उलट पहिला साहेब, video- आपण जेव्हा हिवाळ्यामध्ये पाणी देत असतो त्यावेळेस जर जमीन भेगाळली हा. तर आपण अक्षरशः 5 हॉर्सपॉवरची जर मोटर असली ती एका जागेवर तिथंच जाते. अर्धा तास पाणी त्या निघत भेगेमधून नाही. मुरते, म्हणजे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो त्याची कॅपॅसिटी किती आहे. बरोबर आहे. साहेब, नांगरल्यानंतर ही भेगाडी तुम्हाला दिसणार नाही. इथे ही माती तुमची पलटी झाली की ही माती याच्यामध्ये जाऊन बसणार. हा. तर ती ज्यावेळेस पाणी येते तर ती भेग तिथे बंद झाली. बरोबर आहे. ते ते आपण नंतर नांगरणीनं ह्या भेगा बंद करतो, म्हणजे जे ओरिजिनल पाणी पहिलं जायला हा. पाहिजे ते जाणं बंद जाणं होतं. बंद होऊन जाते. आणि मग पाणी मुरणं पण, वरचा हो. थर जर पाणी ओला झाला हो. तर खाली मुरणं बंदच बंद होतं होते. ते. साहेब, म्हणजे हा ती- प्रॉब्लेम जास्त रोटर मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येते. जसं आपण नांगरडी केली आणि हा. त्यावरती रोटर मारलं तर बरोबर. सुरुवातीला पहिला 1-2 पाऊस झाले की ते पूर्ण शेताच्या बाहेर पाणी निघून जाते, आणि जर Right. खाली पाहिलं तर 6 इंचानंतर खाली कोरडच असते. कोरडच असते पूर्ण. बरोबर आहे. आणि ती खूप जास्त प्रमाणात त्याला ते बारीक डस्ट होऊन जाते, तर त्याला एक वरतून अशी आणि त्याला खूप जास्त ते ठोकून तिने, म्हणजे ते रोटर म्हणजे रोटर नाही, नाही, ठोकर आहे आपल्यासोबत तो. वानखेडे साहेब पण आहेत, हो. म्हणजे तज्ञ पण आहेत या क्षेत्रातले. हो. आणि आता आमचं येत असताना त्यांनी अनुभव सांगितला हम्म. की त्यांनी घरच्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं, तो सांगा ना एकदा, तर त्यांचं म्हणणं असं आलं म्हणे की आपलं शेत तर अशानं पडीत पडणार नांगरलं नाही तर. असं म्हणणं की आपली थोडीशी मध्यम जमीन आहे हम्म. आणि गवत खूप निघतंय, हम्म. आणि जर नांगरलंच नाही तर जमीन तर परत पडणारच आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा लोखंडी नांगर यायच्या अगोदर सुरुवातीला आपण बैलाने नांगरत नांगरत होतो. होतो. तर आपली पूर्ण जमीन काही एका वर्षी नांगरण होत नव्हतं. नव्हती. तिसऱ्या चौथ्या आपण वर्षी तिसऱ्या यायची. चौथ्या वर्षी यायची, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी, मग त्यावेळेस गवत आहे. तर त्यावेळेस एवढं उत्पादनच होत नव्हतं म्हणे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत लोक शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की नांगरल्याशिवाय जमत नाही. पिकतच नाही. ट्रॅक्टर घेऊन काय उपयोग झाला आपला, हो. ट्रॅक्टर असून नांगरायचं मग नाही. नांगरायचं नाही. म्हणजे सध्याचा कन्सेप्ट असा आहे की शेती नांगरणं फार गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळात ती गरज होती, ज्यावेळेस शेतामध्ये कुंदा होता, हा, हराळी हराळी होती. होती, किंवा आणखीन काही जे वार्षिक तण होते हो. हिवाळ्यासारखे, ते काढण्यासाठी आपण त्याचा वापर करायचो. बरोबर. आता मागच्या 10 ते 15 वर्षापासून पूर्ण शेती ही ट्रॅक्टरच्या खूप कमी नांगरल्या झालं. नांगरल्या तणनाशक गेली, आले. त्याची गरज राहिली नाही. आणि वारंवार जमीन उघडी पडल्यामुळे जमिनीतला कार्बन नाही लागला. म्हणजे हो. आता आपल्या जिल्ह्याचा का तालुक्याचा विचार केला तर ऑन ॲव्हरेज जर काढला तर 0.40च्या खाली येतोय. बरोबर. आपल्याला तो जास्तीत जास्त 0.80च्या वर वर असावा. पाहिजे. नाही सर, म्हणजे आम्ही काल नागी गावामध्ये होतो तर त्यांना रिपोर्ट दाखवला 0.15%, बाप. 0.20% एवढा ऑर्गॅनिक कार्बन आहे जमीन आपण हो. नांगरतो. आणि मग एक जण असाच होता की नाही हे असं नसते वगैरे. म्हटलं आता तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जगत आहात, हो. तुमच्याकडे मोबाईल आहे ना, त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल काढा हम्म. आणि मोबाईलवर गुगलवर साधं फक्त टाईप करा किती की नांगरण्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन कमी कमी होतो का वाढतो. साधं गुगल दिलं की गुगलनं उत्तर देऊन दिलं त्यांना की याचा खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतोय, जमिनीतला ऑर्गॅनिक कमी कमी होऊन हे नाही. राहिला. म्हणजे कितीही तुम्ही सेंद्रिय खत टाका, बाकीच्या टाका. काही गोष्टी करा, पण जर तुम्ही नवीन नांगरत असाल तर तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणेच नाही. नक्की. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, हे बस. जैविक घटक म्हणजे ऑर्गॅनिक हा, कार्बन कुजवणे. जमिनीमध्ये असणे. हे जर तुम्ही जमिनीमध्ये व्यवस्थित कुरले नाही, हे वर टाकता तर जमिनीमध्ये काही राहणारच नाहीच. नाहीये. आणि मग हे जर जमिनीमध्ये असले, तुम्ही सांगितलं तसं भुसभुशीतपणा, पाणी बुरणं, हो. ह्या पण सगळ्या गोष्टी राहतात. नाही, आणि एक साहेब अजून की जसं जे आधी कन्सेप्ट होता की जमीन तापलीच पाहिजे. हा. आता आमचा असं मत आहे की जमीन जास्त तापायलाच नाही पाहिजे. विशिष्ट मॉइश्चर 12ही महिने तुमच्या जमिनीत असलं पाहिजे, म्हणजे बरोबर. तुमचे जे जीवाणू आहेत हा. ते टिकून राहतील. नाही साहेब, बरोबर. जेवढा ऑर्गॅनिक कार्बन जास्त तेवढा मॉइश्चर जास्त. तेवढं मॉइश्चर जास्त, तेवढे ऑर्गॅनिक
जीवाणू जास्त. जीवाणू जे आहेत हा. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ज्या बॅक्टेरिया आहेत बेनिफिशनरी हा. त्याचं प्रमाण जास्त, कारण त्यांचं खाद्यच ऑर्गॅनिक बरोबर. म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे. हा. जर सेंद्रिय कर्बच नसेल तर मग ते जीवाणू राहत नाही. राहत नाही. पण जीवाणू नाही म्हणजे सेंद्रिय बरोबर. कर्ब नाही, सेंद्रिय हो. कर्ब नाही म्हणजे तुमच्या जमिनीमधलं तर ऑर्गॅनिक कर्ब सेंद्रिय कर्ब कमी कमी झाला. वाढलं आणि मग त्याचा पर्याय किती तुम्ही रासायनिक खतं टाकले तर नाही आरोग्य होत. मिळत नाही. त्याचं कारणच ते आहे. आणि जमिनीमध्ये ते सगळ्या ऍक्टिव्हिटी जैविक ऍक्टिव्हिटी कमी झाल्या. आणि हे साहेब आता हे जसं मुळ्यांच्या भोवती जे ओलावा असतो म्हणजे हा. झाडाने जे अब्सॉर्ब केलेलं आहे किंवा आपण दिलेलं आहे ते त्या मुळ्यांच्या भोवती कायम असतं. आता बघा ना, हे मुळी अशी पाहतोय हा, ओलसर ओलसर आहे. ओलसर आहे. हे आणि साहेब, किती आम्ही एवढा तुरीचं खोल आहे हे, म्हणजे इथपर्यंत पाणी ओल गेली ते नाही. जाऊ दे. तुरीचंही पालन साहेब हा. लोकांनी एक एक दोन दोन पाणी दिले, आम्ही एकही नाही दिलं. त्याच्यानंतर आजही पहा, आता मे महिना झाला, आमची तूर अजूनही बऱ्याच ठिकाणी हिरवी आहे. बरोबर. ठीक आहे, ते तुरीचे गुणधर्म आहे, पण तरी त्या झाडाच्या किंवा त्या जिथे झाड आहे तिथे ते अजूनही ते ओलावा कायम ठेवतात. तुरीचं तर आपण पाहतो साहेब की त्याचं खोड इथपर्यंत असं खाली मुळी, जातं. हो. मुळी. आता जर आपण ते काढलं नाही, हो. वरचं कट करून सगळं टाकलं, हो. आतला आतमध्ये राहणार आहे. बिलकुल म्हणजे तेवढं डायरेक्ट चॅनल ते तर कुजणार आहे. बिलकुल हो. म्हणजे ते कुजणार, खत होणार. खत होणार. पण त्या खत होताना मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी तिथे होतील हो. आणि वॉटर चॅनल तयार होईल. म्हणजे असा काही पाईप तयार होईल की डायरेक्ट पाणी खाली डायरेक्ट पाणी आणि मुळापर्यंत इकडे बरं हे असंही होताना असंही दिसते की असंही पाणी जाते हो या मुळाद्वारा, असं पण. तसंही जाते, आडवं पास होते. जाते. आता हे जर खोदतो म्हटलं तर काही मुळे दिसतात, हो. काही मुळे दिसत पण नाही दिसत आपल्याला. नाही. म्हणजे नाही, केस दिसतच मुळे आहेत नाही. एवढे तणाचे White याचे. हे तर साहेब आता हे आमचं ऑर्गॅनिकची जमीन ही नरम झाली म्हणून, नाही तर तुम्हाला झाड ते उपटून येताना मुळी दिसतच नाही. हे एवढंच येते पूर्ण फक्त. पूर्ण पूर्ण आहे. हे बारीक जे फक्त आडव्या जे आपलं मुळ्या टॅप आहेत रूट ते आहे, सोटमुळे आहे, तेवढंच वर येते. बाकीच्या तुमच्या बाकी छोट्या मुळी तर दिसतच, म्हणजे त्या तुटूनच येतात सगळ्या. बरोबर आहे. म्हणजे आता हे करता तर तुमचं उत्पन्न इतरांपेक्षा कमी येते का जास्त नाही येते? साहेब, वाढलेलं आहे, वाढलेलं आहे आधीपेक्षा. आधीपेक्षा वाढलेलं आहे. म्हणजे उत्पन्न वाढलं याचा अर्थ हो. काय, उत्पादन वाढलं याचा अर्थ काय, जमिनीची सुपीकता वाढली. सुपीकता वाढली. म्हणजे आजही पाहा साहेब तुम्ही, आमच्या जमिनीचा सुगंध तुम्हाला येतो. हा. थोडस जिथे ओलसर आहे की बिलकुल तुम्हाला सुगंध आणि येतो. एक असं दिसते मात्र की तुमचा मग खर्च तरी इथं वाचून राहिला. म्हणजे 100% आता सध्या हे तुमचं शेत आहे, इथं नांगरणीला हो. तुमच्या शेजाऱ्यांना नांगरणी, हो. इथं नांगरणीचा काय भाव चालू आहे? साहेब, म्हणजे साधारणतः 600 रुपये तासाप्रमाणे 600 रुपये तास तास. साधारण आणि ते- किती तास लावतात ते? एका एकराला 3 तास. 3 तास 3.5 3 तास, काळीमध्ये म्हणजे 3-3.5 तास पाहिजे. 1500, 1800, 1800 रुपये जाते. 1800 रुपये एकराप्रमाणे. एकराप्रमाणे चालले. तो खर्च तर वाचला. 100% ते वाचला. म्हणजे तो त्यानंतर वाचला म्हणजे रोटरचा तुमचा बियाण्याचा खर्च त्याच्यावर निघतो किंवा वाचला, हा म्हणजे ढेकलं पण फोडावे तोडावं लागतं. लागतील, परत त्याला साहेब, प्लेन एक करावं पाहिलं, लागेल. जेव्हापासून रोटरचा वापर जास्त प्रमाणात वाढला तेव्हापासून तण खूप वाढलेत. म्हणजे बरं. कोणत्या शेतकऱ्याला विचारावं, त्याच्यावर विचार केल्यानंतर तोही म्हणाल हो मागच्या 5-7 वर्षामध्ये बरोबर. तणाचं प्रमाण वाढण्याचं कारण रोटर. बरं. जसं आता आपलं बोलणं झालं की वरच्या भागामध्ये जे काही तण पडलेले आहेत हा. त्याच्यामध्ये त्याला पाणी लागल्यानंतर Right. त्याची जी बोंडी राहते तणाची, ते आतमध्ये राहिल्यानंतर पाणी त्याच्यावर जेव्हा पडते तर काही प्रमाणात ते तण म्हणजे बी तिथंच खराब होऊन जाते. हा. पण रोटर असलं की ताबडतोब त्याला क्रश करून टाकते, ते बरं. मातीच्या आतमध्ये जाते. तर जर्मिनेशन जवळपास 100% होते. हे बाहेर उघडं जे बी पडलेलं आहे त्याच्यामधलं 50%च्या वर खराब व्हायचं आणि बी. ते इथंच बरं. पडायचं तर हो. ते त्याला ते फोडून त्याला ते स्प्रेड सगळ्या करतात. शेतामध्ये आणि मातीच्या आतमध्ये चाललं ते. आणि हे मग जसं पाहिलं आपण, जेवढी काळी माती तिला उला भेगा हो. पडणार. आणि तिला जर नागरतो म्हटलं, म्हणजे आता या जमीन जरी तुम्ही म्हणता किती चांगली आहे, हो. पण हिला जर नागरतो म्हटलं तर हिचे मोठे ढेकलं पडतात. खूप मोठे कारण मोठे. जेवढी उरली हो. ते पूर्णच्या पूर्ण तिथे घेऊन ढेकूळ पडते. येणार बाहेर. आणि आता मात्र नागरत नाही तर ते भेगेचं उलट पाणी मुरेल. तसंच. आणि कारण ते किती जरी दगडासारखं कडक जरी म्हटली माती, हो. पण पाणी गेलं की ती लोण्यासारखीच होणार आहे. जसं आता हे वरचा भाग पाहून राहिलो आपण, हो. हे एवढा बेड हे पाहिजे आपल्याला. आता खाली इथं लागलं कडक, कडक लागलं. बरोबर. आता इथं भेग पण आहे अजूनही. हो. हे हो, हो. सीट बेड पुरतं तर झालंय. साहेब, आधीची पद्धत कशी होती? बरं, नांगरणीच्या जमिनीत न नांगरल्याच्या पेरताना काय फरक दिसतो? म्हणजे बियाणं दडपणं, धापणं वगैरे याच्याबद्दल? आणि काय साहेब, नागरडीची जर जमीन असेल, समजा पाऊस कमी झाला तरी त्याच्यात तुम्हाला थांबावं लागते, जास्त झाला तरी थांबावं लागते. बर. आणि पेरलं आणि जर थोडासा जास्त झाला तर धापण्याची धापण्याची 100% शक्यता भीती आहे. जास्त नागरडीच्या शेतामध्ये. म्हणजे नांगरणीच्या जमिनीमध्ये रिस्क जास्त रिस्क जास्त, सोयाबीन साठी तर. कारण की पाऊस जर कमी झाला तर थोड्या तिथपर्यंत तुमची थोडे ओल पाणी पडल्यानंतर तुम्ही पेरणी नाही करू शकत, कारण बर. खाली कोरडच राहते. बरोबर. खूप जास्त जर झालं हा. तर ते ट्रॅक्टर जात नाही. पाणी आतमध्ये त्या ढेकळामध्ये जास्त पाणी स्टोअर झाल्यामुळे ते बरोबर. वाजूपेक्षा जास्त नरम होते. मग ते बरोबर. ट्रॅक्टरनी व कशाने करत असाल तुम्ही तर ते फसते. परत वापसा थांबावं स्थिती लागतं. येण्याची वाट पहा. त्याच्यात वापसा लवकर येतो का याच्यात वापसा लवकर याच्यात येतो? लवकर त्याच्यात येतो. लवकर येते. आणि हे आता प्लेन पण आहे पेरायला. हो.
नांगरटीची जमीन अजून तिला प्लेन बघा, व्हायला तिला वेळ म्हणजे लागते. पाणी पडल्यानंतर किंवा रोटर मारा किंवा मग तुम्ही त्याला वखर फराट जे काय ते मारा, त्याच्यानंतर तयार होईल. बरोबर आहे. पण हा प्रयोग खूप कठीण आहे. पण म्हणजे कठीण नाहीये साहेब. सगळे नाही कठीण म्हणजे असं सांगायला, आता आम्ही आजूबाजूला दिसते की सगळे काळे राहणार वर्ष येत आहेत. आणि त्याच्यामध्ये असं तुमच्या सारख्याचा काही प्रयोग सांगतो किंवा मी नांगरणार नाही आहे किंवा असं काही आपण जेव्हा बोलतो तर ते पचनी पण पडत नाही. नाही, एक सांगतो साहेब, लोकांचं असं म्हणणं येते की तुम्ही एक तर थोडक्यात एक तर तुम्ही खूप आळशी झाले, नाही तर तुम्ही माजले. म्हणजे बर. तुमच्याकडे खूप जास्त पैसा आला, नाही तर तुम्ही कामाचा कटाळा आला, तुम्हाला करायचं नाही, आहे तर भेटा लागलं म्हणून तुम्ही बापाच्या ह्याच्यावर मालावर जोर मारा लागले आणि घरी जाऊन झोपा काढा लागले. Right. असा एक लोकांचा असा कन्सेप्ट, म्हणजे लोकांना वाटते की यांना काही करायचं नाही, आहे तर भेटून राहिलं बस झालं. बरोबर आहे. म्हणजे आणि लोक मग ते खर्चही होऊन राहिला, हो. त्या खर्चामागे जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं पण नाही आहेत. नाही. जसं पहिल्या काळात तुम्ही सांगता की कुंदा हराळीसाठी होते, नागरत तो होते. टाइम होता आज गरजेचा. कसे नागरतो म्हटलं तर ते तण नाहीच आहे. नाहीच. दुसऱ्या तणाला तर जुन्या काळात लोक घाबरत नव्हते. जे तण यायचं बाकीचं ते नांगरल्याच्या जमिनीत काय आणि या जमिनीत काय सारखं. सुरुवातीला जरा कमी पाहिजे पडत असेल पण ते वेगवेगळ्या थरात पडलेलं आहे. तर ते नाही, परत येऊन आणि राहिलं. साहेब एवढं करून तण निघते, मान्य आहे, तण येते, पण तण नांगरून सुद्धा तुम्ही तणनाशक मारूनच राहिले ना. हो. मग काय राहिलं? तणनाशकचाही खर्च आणि हाही खर्च. पण तणनाशक तेवढंच लागते. हा. आणि तण थोडंफार कमी किंवा जास्त spray आणि तेवढंच आज करावं कोणीच लागतं. वाट पाहत नाही साहेब, तण निघो की न निघो, तुम्ही तणनाशक मारणार म्हणजे मारणार, हा बरोबर कन्सेप्ट सगळ्यांचा पक्का झालेला आहे. कारण की माहिती आहे लेबर भेटत नाही, Right. त्याच्यामुळे ते विचारच करत नाही, बुवा, नांगरलं मग आता यावर्षी तणनाशक मारायची गरज नाही, फक्त तो आज मारायचा तर तो परवा मारेल, एवढाच फरक पडतो, पण मारतो नक्की. बरोबर. वानखडे साहेब, काही जण असं म्हणतात की नांगरणीमुळे बी नष्ट होते नष्ट नाही आणि म्हणून आम्ही नांगरतो. नाही, नष्ट होतच नाही. वरचं जे आहे पडलेलं बी वरच्या थरावरचं, हा. ते नांगरल्यामुळे खाली जातं, हा. काही मध्य भागात जातं. हा. आणि आणि शेवटी कसं आहे, समजा ते खाली दबलंय हा. तर हवेतून आजूबाजूला हवेमार्फत बी येऊन पडतच. बरोबर. नांगरल्यामुळे काय होतं की नांगरल्यानंतर पहिलं बी जमिनीच्या खाली गेलं, हा. काही मधात दडपलं, हा. आणि मग नांगरल्यानंतर 15-20 दिवसांनी किंवा महिन्याभराने, म्हणजे 20-25 दिवस असा गृहीत धरा, जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा वादळ वारा सुरू झाला, हा. परत हवेतून ऊन आलेलं बी परत वरच्या थरात आलं. बरोबर. म्हणजे एका थरामध्ये जमिनीमध्ये एका वर्षी 2 ते 3 थर तयार होतात. बरोबर. म्हणजे पहिलं वर हवेत उडून आलेलं, हा. जमिनीमध्ये 2 थरामध्ये पहिलं खाली दबलं, काही मधात दबलं, आणि मग ते 3 वेळा ते सुरू येते तण येत राहतं. म्हणजे 3 वेळ तणनाशक त्याला मारता येत नाही मग. म्हणजे याचा अर्थ जर पहिल्याच याच्यात ऍज इट इज जर ठेवलं, हो. तर ते पहिलं सेम क्लिअर आहे त्या हो. थरामध्ये ते येऊन त्याच्यातच जाईल, निघून जाईल. आणि मग आणि त्याच्यातून आलेलं ते पहिल्या टप्प्यात एका टप्प्यात नियंत्रणात येईल. आमचे पहिल्या वकारपाळीमध्ये आमचे नियंत्रण बाबा येईल. सांगतात ना त्यावेळेस की आम्ही त्यावेळेस बैलाचे नांगरण असायचे, तर हा. ते नांगरण बैलाचं असल्यामुळे, जसं की साहेबांना एका वर्षी नांगरलं सगळं जात नव्हतं, आज ट्रॅक्टरमुळे ते सगळं पॉसिबल, पण त्यावेळेस ते म्हणजे यावर्षी हे 12 जर नांगरलं तर याला 3 वर्ष कमीत कमी परत त्याच्यात नांगर येत नव्हतं. बरोबर. आणि मग ते वखरपाळ्यावर असायचं. मग वखरपाळ्या असला की एखादी उन्हाळ्यात पाळी दिली आणि नंतर पाऊस पडला एखादा, म्हणजे त्यावेळेस 100% रोहिणी नक्षत्रात पाऊस व्हायचे, त्या रोहिणी नक्षत्रात पाऊस झाला की तण निघून यायचे, आणि तण निघून आले की एकदा पहिले ढाळून घ्यायचे, बरोबर. ढाळून घेतले की त्या याच्यात तण म्हणजे बरेचसे कमी व्हायचे. Right. मग डवरण वगैरे करून ते तणाचं नियंत्रण म्हणजे करायचे. आज लोक पाणी पडलं रे पडलं हो. की जिथं पाणी पडलं असं लक्षात येते की बाजूच्या गावचे 2 ट्रॅक्टर इथे येतात, येतात. या गावातले ट्रॅक्टर येतात आणि 3 ते 4 दिवसात पेरणी हे सगळं म्हणजे खतम. वेळ पण पाहत नाही की बा नाही. अरे वेळ आहे भरपूर. नाही, आधी कसं व्हायचं साहेब, नांगरडी झाल्यानंतर पाऊस पडायचा, पाऊस झाल्यानंतर म्हणजे नंतर वखरपाळी चालायची. हा. आज वखरपाळीचा विषयच नाही ना. विषय. मे महिन्यामध्ये रोटर मारून टाकायचं, बिलकुल जमीन हवार करून ठेवायची, पाऊस पडला की बरोबर. पेरणी सुरू. Right. अजून असं दिसते की तुम्ही बियाचं जर सांगितलं, मला 1-2 ठिकाणी पाहताना असं आलं की लोक शेत जाळून देतात. हा. जाळल्यानंतर मी म्हणतो बी तर सगळं मरायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथं गव्हाचा काढा होता हो. किंवा इतर काही गोष्टी होत्या, मग तुमच्या शेतातलं एकदाच बी संपलं. संपलं. म्हणजे निघायलाच नाही नांगरणीपेक्षा पण पॉवरफुल इलाज. म्हणजे बी जर संपवण्यासाठी इतक्या तुम्ही नांगरता तर ते तर संपायला पाहिजे. हो. पण मग दुसऱ्या वर्षी तर नाही येत का? येतेच. दुसऱ्या वर्षी नाही, त्याच वर्षी जाळल्यानंतर खूप लवकर येते. साहेब, त्याला पहिल्या हा. टप्प्यातच तण येते. खूप पाऊस- लवकर मग येते. ते जळाल तण पहिल्या टप्प्यात ते जाळलं त्यावेळेस ते तण तर जळाल, बी तर जळालच हा. काही प्रमाणात, जे वर होतं ते बरोबर आहे. जमिनीच्या खाली आड झालं असेल ते राहिलं असेल, पण हवेमार्फत त्याच्यानंतर जे उडून आलं. 15-20 दिवस महिनाभर जे आहे ते कंटिन्युअस येत राहतं ना. बरोबर. दुसऱ्याच्या शेतातून येते, बांधावरून येते, म्हणजे काही आपलं वावरामध्ये किती तुम्ही त्याच्यामुळे येते. नांगरलं,
बी नष्ट करण्यासाठी जर नांगरत असाल तर दुसऱ्या शेतातून येतं आणि उलट ते नांगरणीमध्ये तर चांगलं आणि खूप साहेब, भेटते त्याला. एक मार्क केलं की जितकी तुमची जास्त सुपीक जमीन होईल हा. तितके तण तुम्हाला जास्त दिसतील. बर. म्हणजे कोणी सांगितलेलं आहे की जसं तण जे आहे हे जमिनीचं सक्क लेकरू आहे आणि बरं. आपण जे पेरतो ते हे तिचं सावत्र आहे. सावत्र आहे Right. किंवा ते तिच्या जावच आहे. बरोबर म्हणजे त्याच्यामुळे बरोबर आहे. ती तिच्या लेकराला प्राधान्य पहिले देणार, ती त्याला लवकर वाढवणार, राईट. ती त्याच्या लेकराला दूर करणार नाही. हे किती बरोबर. तुम्ही किती जरी सायन्सही किती प्रगती करू द्या, काही करू द्या, हे तण नष्ट होणारच नाही. साहेब खोटं आहे का? बरोबर. नक्कीच. त्याला आपल्याला फक्त नियंत्रण करायचं, नियंत्रणच नष्ट करावं करायचं लागणार. नाही. Right. कोणती गोष्ट जगातली संपू शकत संपू नाही शकत आपण. नाही. Right. आणि निसर्गाची देण आहे ना, बरोबर. त्याचं व्यवस्थापन करून कारण की आपले धुरे धारे येतात, रोडचे साईट येतात किंवा इतर शेजाऱ्याचं काही कमी जास्त कोणाचं मेंटेनन्स कमी असेल जास्त असेल त्याच्यातले तण ते इकडे येणार किंवा पाण्याच्या मार्फत हवेच्या मार्फत, तर ते तुम्हाला संपवणं म्हणजे शक्यच नाहीये. नक्कीच. मी बाकी शेतकऱ्यांना विनंती करेल की सागर भाऊ आणि विशाल भाऊ यांचं शेत काटा कोंडाळा झांबरे, रोड काटा कोंडाळा रोडवर कोंडाळे झांबरा गावाकडे जात असताना यांचं शेत आहे आणि रोडवरून दिसतं. हो. नक्कीच यांच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हाही रस्त्यानं जा ना तर हा प्रयोग बघा की सध्या आता गेले तर तुम्हाला दिसतील की हे पडीत पडलेले आहेत. गळाटलेले शेतकरी आहेत. आता या गळाटलेल्या शेतकऱ्यांमध्ये समोरचं पीक मात्र कसं दिसतंय, हो. समोर कसं इथं उत्पादन यांना मिळतं ते पण तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. नक्कीच. आणि मग शेवटी आपल्याला शेती आपण कशासाठी करतोय तर पैशासाठी. पैसा जर त्या शेतीमधून मिळत नसेल तर काही अर्थच नाहीये. हो. तुम्हाला मात्र हे आर्थिक दृष्ट्या परवडतं, बरोबर है ना. साहेब, कोण आहे?